नमस्कार मंडळी. आपल्या समाजात आई वडिलांबद्दल वाईट बोलणं हा एक घोर अपराध मानला जातो. आणि जेव्हा आपण आपल्या लहानपणाच्या आई वडिलांसोबत निभावलेल्या दुःखद घटना दुसऱ्यांना सांगतो, तेव्हा आपल्यालाच हे सांगितलं जातं, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी जे काही होऊ शकलं ते सर्व केलं आहे आणि तुम्हालाच त्यांच्या बलिदानाची किंमत नाही जाणवत. हो, मान्य आहे की बहुतेक आई वडील चांगलेच असतात, पण हेही खरं आहे ना की अनेको आई वडील खूप टॉक्सिक ही राहतात, ज्याने करून लाखो मुलांना जीवनात प्रेम, नातेसंबंधी या स्वतःच्या भावना आणि मानसिक गरजा समजून घेण्यामध्ये खूप अवघड जातं. आणि त्यांच्या लाईफचा दृष्टिकोन अनेकदा खूपच वेगळाच असतो, कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या लहानपणीच्या आई वडिलांसोबत काढलेल्या दुःखद आठवणींची जखम स्वतःच्या मनात लपवून ठेवलेली असते. आम्ही इथे हेही देखील जोडू इच्छितो की हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूसाठी पब्लिश केला गेला आहे. मग चला मंडळी, आज आपण अशा 10 टॉपिक्सवर चर्चा करू जे टॉक्सिक पालकांमध्ये पाहिली जाते. ते खूप हायपोक्रिटिकल असतात. आई वडिलांचं क्रिटिसिझम या छोट्या मोठ्या कारणांनी टीका करणे सामान्य आहे. चांगल्या प्रकारे समजूततेने केलेले कमेंट्स व आघात आपल्या सेट स्ट्रॅटेजीतील जी कमतरता आहे ते पाहण्यास मदत करू शकते आणि स्वतःसाठी चांगले पर्याय निवडण्यात मार्गदर्शन करू शकते. तथापि जर तुमचे पालक रोज रोज छोट्या छोट्या गोष्टीतील तुम्हाला कमी लेखत असतील या तुमच्या जजमेंटवर प्रश्न करून तुम्हाला नावं ठेवत असतील, तर हे एक टॉक्सिक लक्षण आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत चालणारी रोजची चिकचिक आणि दरवेळा हे पालक आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांशी करतात, याने मुलाला असं वाटू शकतं की ते पुरेसे चांगले नाहीत. आणि खूप वेळा ते आपल्या मुलांवर वर्बल अटॅक्स ही चालूच ठेवतात. न कळता ही मुले तरुण झाल्यावर स्वतःचेच सगळ्यात मोठे सेल्फ क्रिटिक होऊ शकतात, जे स्वतःला नेहमी छोटा आखतात. या अंतर्मनाच्या गोष्टी इतक्या स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह असतात की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ते काही तुमचं चालू देत नाहीत. या सबकॉन्शियस समीक्षकाचा आंतरिक आवाज मनातल्या मनात तुमच्या पालकांच्या आवाजासारखाही ऐकू येऊ शकतो, जो तुम्हाला नेहमी नेगेटिव्ह गोष्टीच सांगत असतो व तुम्हाला प्रत्येक डिसिजन मध्ये चुकीचे व सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह डिसिजन्स घेण्यास प्रेरित करू शकतो. असे आई वडील जे तुम्हाला तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करू देत नाहीत. समजूतदार पालकांना याची जाणीव असते की मुलांचेही इमोशन्स आणि स्ट्रॉंग ओपिनियन्स व मत असू शकतात, म्हणूनच ते आपल्या मुलांच्या सिंपल डिसिजन्सला समजून घेण्याचा प्रयत्न करतात व ओपन डिस्कशन्सला प्रोत्साहन देतात. याच्या विपरीत जे हायली टॉक्सिक पेरेंट्स असतात, ज्यांना आपण शॉर्ट फॉर्म मध्ये HTPs म्हणूनही ओळखू शकतो, यांना आपल्या मुलांच्या सेन्सिटिव्ह इमोशन्स आणि ओपिनियन्सची जाणीवच नसते. उलट ते आपल्या मुलांच्या कन्फ्युजिंग आणि कॉम्प्लेक्स इमोशन्सला स्वतःवर केलेला आघात असं समजतात. अशा डिस्फंक्शनल फॅमिलीजमध्ये व्यक्तिगत भावनाच नसतात, फक्त जगाला दाखवण्यापुरत्या काही सामूहिक भावनाच बाहेरच्यांसमोर व्यक्त केल्या जातात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या रिसर्चनुसार पालकांनी मुलांच्या भावनांना नकार दिल्याने याचा परिणाम असा होऊ शकतो की ही मुले दुसऱ्यांसमोर ओपनली त्यांच्या भावना व्यक्तच करू शकत नाहीत आणि खूप वेळा तर ते आपल्या हक्काच्या गोष्टीही मागायला असतात. आणि कित्येकदा तरी घर असो किंवा प्रोफेशन, येथे आपल्या बेसिक गरजा देखील विचारायला हे पुढार घेत नाहीत. ज्याने असे लोक जे दुसऱ्यांचा हक्क मारायलाही मागे पुढे बघत नाहीत बरं का, तेच बऱ्याच वेळी व्यवहाराच्या गोष्टीत जगासमोर यशस्वी ठरतात. असे पालक जे आपल्या मुलांशीच कॉम्पिटिशन करतात. कॉम्पिटिटिव्ह असणं खरं तर एक चांगलीच गोष्ट आहे, ज्याने आपण आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोटिवेटेड राहतो. मुलांच्या स्वप्नांना पंख देणारे पालक एक आशीर्वाद स्वरूप असतात. टॉक्सिक पेरेंट्स उलट आपल्या मुलांनाच कॉम्पिटिशन म्हणून पाहतात. काही वेळा तरी माणुसकीच्या मर्यादा ओलांडून ते तुमची साकार केलेले स्वप्ने आणि यश दुर्लक्ष करून तुम्हाला पाठी ठेवण्यासाठी नसेल ते अडचणी तुमच्या वाट्याला लावतात, ज्याने तुम्हाला खूप वेळा आपली काय चूक होत आहे तेच कळत नाही. काही टॉक्सिक पेरेंट्स तर त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्या गिफ्टेड टॅलेंट्स आणि पॅशन्सला विसरायला तुम्हाला भाग पाडतात आणि तुम्हाला तो करिअर या प्रोफेशन किंवा खेळ निवडण्यास प्रेशराईज करतात, ज्यामध्ये
खूप वर्षांपूर्वी ते स्वतः अयशस्वी ठरले होते आणि आता त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा भार तुमच्या खांद्यावर टाकला जातो. ते आपल्या मुलांना व्यक्ती म्हणून पाहतच नाहीत. अत्यंत टॉक्सिक पालक आपल्या मुलांना फक्त स्वतःचाच एक सुंदर प्रतिबिंब म्हणून पाहतात. त्यांची अशी इच्छा असते की मुलांनी नेहमी त्यांचेच दाखवलेल्या रस्त्यावर चालावे किंवा त्यांची स्वप्ने जगावी. त्यांना निरंतर हीच भीती असते की जर काही त्यांची मुले स्वतंत्र राहिली व त्यांना सोडून गेली मग त्यांचं काय होणार. म्हणून ते मुलांना स्वतः व्यक्ती म्हणून कुठलाही मोठा कार्य करण्यापासून कंट्रोल करतात. आणि जर कधी मुलांनी त्यांची कुठली गोष्ट ऐकली नाही व मानली नाही तर ते घरच्यां किंवा बाहेरच्यांसमोर देखील आपल्या मुलांचा तिरस्कार करण्यामध्ये पाठी नाही राहत. ते आपल्या मुलांना पैशाचा वापर करून किंवा त्यांना गिल्ट ट्रिप करून कंट्रोल करतात. अंडरस्टँडिंग पेरेंट्स कशाचीच अपेक्षा न करता आपल्या मुलांना खुल्या मनाने गिफ्ट्स, शुभेच्छा व शारीरिक स्नेह देतात. कारण त्यांना माहीत असतं की मुलांवर केलेलं प्रेम ही एक बिझनेस रिलेशनशिप नाही आहे ज्यात आपण प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करू. त्यांना स्वतः आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करायला आवडतात. HTPs ही आपल्या मुलांना या सर्व गोष्टी देतात, पण बदल्यात ते काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतात. आणि मग जर मुलांनी पालकांची ही अपेक्षा पूर्ण नाही केली तर ते आपले त्याग, बलिदान आणि त्यांनी केलेल्या सर्व गोष्टींची आठवण आणि जाणीव करून देतात. त्यामुळे मुले मोठे झाल्यानंतरही स्वतःच्या आईवडिलांना मदत मागायला घाबरतात. कारण त्यांना हे नक्की माहिती असतं की आपली गरज कितीही आवश्यक या महत्वाची असो, पण HTPsने दिलेल्या गोष्टीच्या ऐवजी आपल्याला काही ना काहीतरी परत देण्यास सांगितलं जाईल. खास करते तुम्हाला सर्व प्रिय असणारी वस्तू व जिवलग असणारा संबंध रिटर्न मध्ये मागून एक डील साधू शकतात. अशा कुटुंबात मोठी झालेली मुले दयाळू आणि दुसऱ्यांना मदत करणाऱ्यांपासून लांबच राहतात. कारण त्यांना सगळ्यांच्या चांगल्या व्यवहारावर शंका आणि डाऊट होत असतं. ते सर्वात अगोदर त्यांच्या स्वतःच्या भावना ठेवतात. आपल्या भावनांना प्रथम स्थान देणे वाईट नाही, पण जर तुम्ही अनेकदा इतरांच्या इमोशन्सला दुखावून स्वतःच्या स्वार्थी भावनांना महत्त्व देत असाल तर हा नक्कीच एक टॉक्सिक लक्षण आहे. जे पालक मुलांशी पॉझिटिव्हली आपला टाइम आणि एनर्जी इन्व्हेस्ट करत नाहीत तेथे मुलं त्यांच्या खऱ्या इमोशन्सला मेंटली शटडाऊन करायला शिकतात. अशा खूप फॅमिलीज आहेत जिथे फक्त पालकांना शांत ठेवण्यासाठी व त्यांना खुश करण्यासाठी मुलांना आपल्या खऱ्या भावना लपवाव्या लागतात. याचा परिणाम मुलांच्या मनावर असा होऊ शकतो की ते लहानपणापासूनच खोटं बोलायला शिकतात आणि मोठं झाल्यानंतरही ते आपल्या खऱ्या व्यक्तित्वाला मनातल्या मनात दडवून दुसऱ्यांना खुश करण्यासाठी एका खोट्या व्यक्तित्वाच्या मागे पळत राहतात आणि नेहमी स्वतःच्या गरजांना कमी महत्त्व देतात. ते तुमचा अटेन्शन आणि प्रशंसा मागतात. HTPs अटेन्शन आणि प्रशंसाशिवाय जगूच शकत नाहीत आणि ते निरंतर पॉझिटिव्हली त्यांच्या मुलांनी त्यांना दिलेच पाहिजे. असे आईवडील जे सतत आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीही जगासमोर न थकता परस्पर सांगून त्यांची चीअर लिडिंग करतात आणि आपल्या ट्रॉफी चाइल्डची कुठलीही उपलब्धी साजर करायला विसरत नाहीत. कारण त्यांच्या मुलांच्या सगळ्याच उपलब्धी ते स्वतःची उपलब्धी म्हणून सेलिब्रेट करतात. समजूतदार पालकांना हे माहीत असतं की त्यांच्या मुलांना आत्मनिर्भर आणि कॉन्फिडंट होण्याकरता काही वेळी मुलांना अभ्यासासाठी किंवा व्यवसायासाठी लांब राहायची सोय करावी लागते. या विपरीत HTPs सतत आपल्या मुलांच्या अटेन्शन आणि इंटरॅक्शनची मागणी करतात. आई वडिलांचा असा डिमांडिंग स्वभाव खूपदा मुलांना टाइम कन्झ्युमिंग व बंधनसारखा वाटू शकतो व त्यांना मेंटली थकावू शकतो. ही मुले तरुण झाल्यानंतरही आपल्या टॉक्सिक रिलेशनशिप व प्रोफेशन मध्ये इतर लोकांना नो, नाही म्हणायला खूप धडपडतात आणि मनातल्या मनात कितीतरी वर्षे झुरत राहतात. ते प्रेमाला पनिशमेंट म्हणून वापरतात. हो, मुलांना ही जाणीव तर असावीच की सगळ्याच गोष्टींचा परिणाम असतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट. पण खरं तर हेल्दी पनिशमेंट ऑप्शन्स ही नेहमी आपल्या सगळ्यांसाठीच उपलब्ध असतात. पण HTPs ची पनिशमेंट स्टाईल तर जगावेगळीच असते, ज्यात आपल्या मुलांना डिसिप्लिन करण्याकरता सायलेंट ट्रीटमेंट देणं तर नंबर 1 राहतं, ज्याने मुले मेंटली कन्फ्यूज राहतात आणि खूप वेळा एका अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायच्या मागे आपला टाइम
टाइम आणि एनर्जी खपवतात त्याचं ऍक्च्युली कारणही त्यांना माहीत नसतो. काही HTPs तर हेही मुलांना बोलून मोकळे होतात की ते त्यांना प्रेम नाही करत व पसंत नाही करत व ते मुलांच्या गोष्टींना कम्प्लिटली इग्नोर करतात. या तर कुठलीच चूक नसताना त्यांच्यावर आरडाओरड करून त्यांना गप्प करतात व त्यांना आपल्या शारीरिक स्नेहापासूनही दूर ठेवतात. वाढत्या वयात पालकांपासून हग्स, किसेस, शारीरिक स्नेह मुलांना गुड टच आणि बॅड टचची समजूत करून देण्यामध्ये आणि हेल्दी फिजिकल बॉन्ड्सच्या खऱ्या अर्थाला समजण्यामध्ये सर्वात जास्त गरज असते. डिस्फंक्शनल फॅमिलीजमध्ये मोठा होता होता ही मुले आपल्या पालकांपासून हळूहळू इमोशनली दूर होऊ लागतात व आपल्या लाईफच्या इम्पॉर्टंट गोष्टीही लपवू लागतात व बिहेवियरल एडिक्शन्स जसं गेमिंग, सोशल मीडिया, इमोशनल ईटिंग किंवा दुसऱ्या व्यसनांकडेही आकर्षित होतात. कारण त्यांना असं वाटत असते की त्यांच्या पालकांना त्यांची काही काळजीच नाही आहे. ते माफी मागत नाहीत आणि स्वतःवर कधीही कुठलाही दोष घेत नाहीत. समजूतदार पालकांना ह्याची जाणीव असते की कुठलेही पालक परफेक्ट नसतात. म्हणूनच जर कधी ते मुलांना चुकीने किंवा गंमतीने दुखावतात तेव्हा ते त्यांच्याशी ओपनली त्याबद्दल डिस्कस करतात. HTPsला तर हे सगळं जगा वेगळंच वाटतं. पहिला तर त्यांना दुसऱ्यांची काही पडलेलीच नसते, म्हणूनच ते स्वतःच्या हर्टफुल स्वभावाला सुधारण्यावर कधी लक्षच देत नाहीत. ते नेहमी स्वतःला विक्टिम मानतात, जसं की काही लोकांनीच त्यांच्यावर काही वाईटपणा केला असो. म्हणूनच ते आपल्या आसपासच्या सगळ्यांना सतत जज करत राहतात. दुसऱ्यांना काय, ते आपल्या स्वतःच्या मुलांनाही दोष देण्यामध्ये पाठी राहत नाहीत. त्यांची अशी मान्यता असते की पालकांनी कधी मुलांची माफी मागायची गरजच नसते. यामुळे मुलांना असं वाटू शकतं की वर्षानुवर्षे त्यांच्यावर झालेला इमोशनल अत्याचाराचा अक्षरशः काही मोलच नाही व त्यांच्या दुःखाचा HTPsवर खास काही फरकही पडत नाही. आणि हेही त्यांना कळून चुकतं की HTPs मरेपर्यंत कधी बदलणारही नाहीत. ही मुले मोठी झाल्यानंतरही कोणतीही तक्रार न करता नम्रपणे आजीवन HTPsचा इमोशनल अत्याचार स्वतः सहन करतात आणि आपल्या बायका मुलांनाही सहायला भाग पाडतात. जेणेकरून अशी एक जनरेशन उभी होते जी आपल्या देशाच्या पॉलिटिशियन्स समोर किंवा आपल्या टॉक्सिक प्रोफेशन मध्ये कुठलाही प्रश्न विचारायचा धैर्य जोडू शकत नाहीत. त्यांना हेल्दी बाउंड्रीजचा अर्थच कळत नाही. समजूतदार पालकांना माहीत असतं की सुरेख सीमा, हेल्दी बाउंड्रीज ठेवण्याने सगळ्यांसाठी चांगलं असतं, कारण ते त्यांना स्वाभिमान शिकवतं. जसं की मच्युअर पेरेंट्स मुलांना छोटे मोठे सिक्रेट्स ठेवण्याची परवानगी देतील आणि कुठल्याही स्थितीत नेहमी पहिला आपल्या मुलांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करतील. HTPsला त्यांच्या मुलांच्या संदर्भात सीमा मुळात समजतच नाहीत. त्यांच्या मते मुलांनी मोठ्यांशी कधीही काहीही लपवावे नाही. म्हणूनच ते आपल्या जवळपास लोकांच्या पर्सनल बाउंड्रीज निर्लज्जपणे ओलांघतात. यांची मुले कोणालाही उलटसुलट बोलण्यामध्ये माहिर असतात, ज्या कारण खूप वेळा त्यांना मोठे झाल्यानंतरही कठोर शिक्षा आणि दंड भोगावे लागतात. तर मंडळी, आज डिस्कस केलेल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आम्हाला प्लीज खाली कमेंट्स मध्ये नक्की सुचवा हा. आपल्यातील लाखो लोक अशा कुटुंबात वाढले आहेत जेथे आपल्याला निस्वार्थ प्रेम मिळालंच नाही, किंवा आपल्यातील जर कोणी आता स्वतःमध्ये ही टॉक्सिक विशेषताही पाहत असाल तर कृपया करून या टॉक्सिक स्वभावाला आजपासूनच ओळखायला सुरू करा व या पॅटर्न्सला तोडायचा दृढ निश्चय बनवा. ट्रॉमा आणि एपिजेनेटिक्सचे रिसर्चर्स याला इंटरजनरेशनल ट्रॉमा असं म्हणतात. जर का तुम्ही या टॉक्सिक स्वभावाला, पॅटर्न्सला तोडलं नाही तर याची तुमच्या 2 ते 3 पिढ्यांपर्यंत रिपीट होण्याची भारी शक्यता आहे. हो, मान्य आहे की हे काय एक दिवसात आटपायचं काम नाही व या पॅटर्न्सला तोडायला खूप वेळ आणि दृढ संकल्पही लागतो. आणि जर का तुम्हाला या टॉक्सिक पॅटर्न्सला तोडण्यामध्ये काही अडचण येत असेल तर एक स्ट्रॉंग मेंटल मसल विकसित करण्याकरता आपण खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या महान ग्रंथ भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दाखवलेल्या मार्गावर चालून आपल्या जीवनात, संसारात आणि व्यवसायामध्ये कठीण प्रसंगात सुरेख वाट शोधून काढायला शिकू शकता. निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने जीवनाच्या कॉम्प्लेक्स इश्यूजला समजण्याची भगवद्गीतेची ही फिलॉसॉफी आजच्या काळात तर सगळ्यात जास्त गरजेची आहे.
कारण हळूहळू आपल्या सगळ्यांचेच संविधानातील हक्क आपल्याशी चोरले जात आहेत आणि आपण कायरतेने ते चोरूही देत आहोत. कारण लढणार कोण? ती म्हण आहे ना, शिवाजी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरात. तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आचार्य प्रशांतच्या ॲपशी जोडून आपण हे समजू शकता की कशी गौतम बुद्धाची फिलॉसॉफी संत कबीर, संत मीराबाई, बाबा बुल्ले शाह यांच्याशी ज्ञानाशी जुडली आहे. तुम्ही आचार्य प्रशांतला यूट्यूबवरही पाहू शकता, जिथे ते अष्टवक्र गीता, कठोपनिषद, दुर्गा सप्तशती बद्दलही समजावतात. तर मंडळी, लवकरच येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेट